पण आम्हाला इतकं पाणी कमी होतं की आम्ही टँकरनं 30-30 किलोमीटर टँकरनं पाणी विकत आणत होतो बाहेरून. त्याच्यामुळं उत्पन्न मिळत नव्हतं आणि काय ज्यावेळी टेंबूचं पाणी आलं त्यावेळी सगळ्यांचं राहणीमान बदलून गेलं. जर पाहुणं बाहेर ना आलं तर आमच्या अंगावर काटा उभा राहायचा का? अन्न नाही म्हणून नाही तर पाणी ह्या पाहुण्यासने आणून द्यायचं कुठलं. जवळजवळ एक 10 वर्ष जॉब केला. 2013ला पाणी आल्यानंतर मी हळूहळू डेव्हलप करत मी 2018ला जॉब सोडला आणि 2018 पासून पूर्णपणे शेतीत आहे आता. पाणी आल्यामुळं लोक ऊस उत्पादन घ्यायला लागले, फळबागांचे प्रमाण वाढलं, द्राक्ष बागा भरपूर प्रमाणात आल्या, चाऱ्याचं प्रमाण वाढलं. चारा जसा वाढला तसा आमच्याकडे बघत दूध उत्पादन क्षेत्रामध्ये गाई म्हशीचं प्रमाण वाढलं. सिंचन आलं की शेतकऱ्यांचं आयुष्य कसं बहरतं, सुधारतं आणि त्याचं उत्पन्न कसं वाढतं याचं उत्तम एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगली जिल्ह्यातील त्यासोबतच सातारा जिल्ह्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भाग हा पाहता येतो. हे कशामुळे घडून आलेलं आहे तर टेंबू उपसा सिंचन प्रकल्पामुळे किंवा योजनेमुळे. टेंबू उपसा सिंचन योजनेचे पाणी उचलण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात टेंबू गावाजवळ कृष्णा नदीवरती टेंबू बॅरेज बांधण्यात आले आहे. पाणी उचलण्याकरता आवश्यक पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता टेंबू बॅरेज येथील उभी उचलद्वारांच्या मदतीने आवश्यक पाणी पातळी राखली जाते. या ठिकाणी 15x9 मीटर आकाराची एकूण 11 उभी उचलद्वारे कार्यरत आहेत. टेंबू उपसा सिंचन योजनेचे नियोजन 1997 साली झाले. त्यानंतर त्याची भूसंपादन व अंदाजपत्रकीय प्रक्रिया निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 1999 साली सुरुवात झाली आणि 2001 साली या कार्याचे कार्यादेश देण्यात आले. सदर काम हे 3 विभागामार्फत केले गेले: स्थापत्य विभाग, विद्युत विभाग आणि यांत्रिकी विभाग. स्थापत्य विभागाकडून सर्व पंपगृहाचे बांधकाम, कॅनॉलचे बांधकाम, डिलिव्हरी चेंबरचे बांधकाम आणि त्याचे मायनर्स याचे बांधकाम पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच विद्युत विभागामार्फत MSCB कडून 220चा सप्लाय घेणे आणि तो 6.6 kV मध्ये कन्व्हर्ट करून पंप हाऊसमध्ये देण्याचं काम विद्युत विभागाने केलेले आहे. जवळजवळ 1075 HP ते जास्तीत जास्त 2200 HP पर्यंतचे पंप, 108 पंपाचे निर्मिती, उभारणी, कार्यान्वितीकरण यांत्रिकी विभागामार्फत झालेले आहे. पंपांना वीज पुरवठा करण्यासाठी 220 kV व 33 kV कळयंत्र आवाराची उभारणी करण्यात आली आहे. या कळयंत्र आवारामध्ये MSCB कडून सप्लाय घेऊन ट्रान्सफॉर्मर व इतर विद्युत उपकरणांच्या साहाय्याने पंपांना 6.9 kV विद्युत पुरवठा देण्यात येतो. येथे या बाजूला हे पंपगृह आहे आणि या बाजूला ही नदी आहे, कृष्णा नदी. कृष्णा नदी इकडून वाहत येते आणि त्या नदीची पाणी पातळी वाढवण्याकरिता, फुगवटा निर्माण करण्याकरिता आपण तिथे टेंबू बॅरेज गेट बांधलेले आहेत. पाणीची पातळी आपल्याला पंप चालवण्याकरिता जितकी आवश्यक आहे तितकी निर्माण झाल्यानंतर या संपमध्ये पाणी घेतो. इथे 6 कंपार्टमेंट्स आहेत. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये 6 असे पंप आहेत. एकूण 33 पंप आहेत. त्यापैकी 30 पंप अविरत कार्यरत असतात, 3 स्टँड बाय पंप आहेत. या पंपाद्वारे पाण्याची उचल करून आपण डिलिव्हरी पाईपद्वारे एका पंपाची डिलिव्हरी पाईप या मॅनिफोल्डला जोडली जाते आणि असे एका मॅनिफोल्डला 6 पंपाच्या डिलिव्हरी पाईप जोडल्या जातात. एका मॅनिफोल्डमधून 2500ची एक ऊर्ध्वगामी नलिका किंवा रायझिंग मेन बाहेर पडते आणि त्यातून पाणी 1B येथे संपला सोडले जाते. त्या बॅरेजवरती एक ठराविक पाणी पातळी मेंटेन केली जाते बॅरेजच्या गेटद्वारे. तिथे पहिला टप्पा आहे 1A. तिथून आपण पाणी उपसा करून उचलून आपण टप्पा 1B वितरण हौदात टाकतो. सर्वसाधारणपणे ते अंतर 3.5 किलोमीटरचं आहे. 6 मोठमोठ्या वितरण नलिकेद्वारे आपण पाणी या वितरण हौदात टाकतो. नंतर पुन्हा या टप्पा 1B इथून पाणी उचलून आपण या खंबाळे बोगद्यामध्ये सोडतो पाणी. हे अंतर 280 मीटर आहे, पण या 280 मीटरमध्ये आपण 88 मीटरने पाणी उचललं आहे. हा योजनेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. इथं सर्वात जास्त HP चे पंप आहेत. तर या पूर्ण योजनेमध्ये 1,97,000 HP एवढ्या क्षमतेचे पंप आहेत. सर्वसाधारणपणे 2000 क्युसेक्स एवढं पाणी, एवढ्या क्षमतेने आपण पाणी उचलू शकतो. हा डोंगर जमिनीपासून याची उंची किती साधारण तर 300 ते 350 मीटरची उंची आहे. आता याच डोंगराला भेदून
इथपर्यंत पाणी आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल हे पाणी जातंय नेमकं कुठं, तर यासाठी हा बोगदा खोदलाय. पूर्णतः डोंगराचा भाग आहे आणि त्या डोंगराच्या भागातनं या बोगद्याच्या माध्यमातनं हे पाणी पुढे सांगलीच्या शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. वितरण हौदामध्ये किंवा ज्या DC मध्ये पाणी पडत असून हे पाणी खंबाळे बोगद्यातून 3.30 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून मुख्य कालव्यात सोडण्यात आलेले आहे. त्यावेळेच्या परिस्थितीमुळं मी बाहेर पडलेलो, पण ज्यावेळेस पाणी आलं आणि लकीली मला 2015ला मी ॲग्रोवनचाच सेमिनार ड्रॅगन फ्रूटचा अटेंड केलेला पुण्याला. तर तिथं मला बऱ्यापैकी माहिती भेटली. त्याच्यानंतर मी अजून प्लॉट व्हिजिट हे करत सगळं स्टडी करून 2016ला मी पहिल्यांदा म्हणजे खानापूर या आसपासच्या 2-3 तालुक्यात पहिला प्लॉट माझाच आहे. 2016ला पहिल्यांदा प्लांटेशन केलं 15 जून 2016. त्याच्यानंतर मग हळूहळू त्यात व्हरायटी चेंज करत गेलो, प्लॉट वाढवत गेलो. बऱ्यापैकी आर्थिक घडी बसली आहे चांगली. या भागामध्ये एकेकाळ दुष्काळ असायचा. या भागातील शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी सुद्धा सहज उपलब्ध व्हायचं नाही. रात्रभर जागं राहावं लागायचं पिण्याच्या पाण्यासाठी. पण आता मात्र याच भागातील शेतकऱ्यांनी ऊसाचं उत्पन्न घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यासोबतच हळद असेल, आळं असेल, त्यासोबत द्राक्ष असतील किंवा इतर जी काही नगदी पिकं आहेत ज्यांना भरपूर पाणी लागतं, अशी पाण्याची पिकं सुद्धा, नगदी पिकं सुद्धा या भागातील शेतकऱ्यांनी घ्यायला सुरुवात केली आहे. आणि त्यातूनच या भागाची एकूणच प्रगती आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे. टप्पा 1 वरून पाणी उचलले जाते, नंतर ते पाणी टप्पा 2 पर्यंत नेले जाते. तिथून पुढे लिंक 1 मधून ते पाणी पुढे आणले जाते. ती लिंक 1ची लेंथ 15 किलोमीटर आहे आणि तिथून ते हिंगणगाव तलावात पाणी फीड केलं जातं आणि हिंगणगाव तलावातून ते पाणी लिंक 2 मधून वाहून नेऊन माहुलीपर्यंत नेले जाते. लिंक 2 कॅनॉलची लेंथ 0 to 31 किलोमीटर अशी 31 किलोमीटर आहे. लिंक 2 द्वारे आपल्या पाणी या टप्पा 3च्या पंप हाऊसमध्ये येतं. इथं टप्पा 3 मध्ये आणखी पाणी परत लिफ्ट केलं जातं. आता इथे 2 ब्रँचेस आहेत, 3A आणि 3B. तर 3Aला 22 पंप येतं. त्याचं पाणी आपण पुढे खानापूर, आटपाडी, कवठे महाकाळ आणि सांगोला इकडे पाठवलं जातं. कडेपूर तालुक्यामध्ये 9,325 हेक्टर आपलं सिंचन क्षेत्र आहे आणि जवळपास 40 गाव आपण त्यामध्ये सामावलेले आहेत. त्यापासून खानापूर तालुक्याचा विचार केला तर 18,975 हेक्टर पाणी आपलं क्षेत्र सिंचनाखाली आणलेलं आहे आणि त्यामध्ये जवळपास 65 गाव आपण कव्हर केलेले आहेत. तासगाव तालुक्यामध्ये 7,700 हेक्टर पाणी आपण घेतलेलं आहे आणि 34 गाव आपण कव्हर केलेले आहेत. आटपाडी तालुक्यामध्ये 16,000 हेक्टर पाणी आपण वापरलेलं आहे, सिंचन क्षेत्र केलेलं आहे हेक्टर आणि 47 गावं आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. कवठे महाकाळमध्ये 7,872 हेक्टर पाणी आपण पुरवलेलं आहे आणि जवळपास 31 गावं आपण कव्हर केलेले आहेत. आणि सांगोला जो अगदी इथून 80-86 किलोमीटरचा कालवा आहे आपला, त्याच्या ठिकाणी सुद्धा जवळपास 20,000 हेक्टर आपण पाणी पुरवलेलं आहे आणि 31 गावं आहेत त्यामध्ये. अशा पद्धतीने जवळपास सर्वत्र मिळून 267 गावं आपली ऑन पेपर आहेत, पण 300च्या आसपास गावं आपलेले आहेत. आता जवळपास 3.5 लाख एकरच्या आसपास आपण या पूर्ण टेंबू योजनेतून पाणी आपण 100% पुरवल्यात. हे 2 वर्षामध्ये आपण यशस्वी होतो. पूर्वीच्या काळात आमच्या भागामध्ये ही स्कीम याच्या अगोदर 2 कारखाने होते साहेब, सह्याद्री कारखाने, रेटरी कारखाना. तदनंतर आत्ता ह्या भागात जवळजवळ 7 कारखाने झालेत, साखर कारखाने. आणि आम्ही केंद्रबिंदू आहे, तोंडोली साखर कारखान्याचं केंद्रबिंदू आहे. इथून 85 किलोमीटरवरती ऊस जातो. 5 कारखाने आजूबाजूला झालेत, संपूर्ण कारखाने फुल जातात. ह्या गावात 45 टोळ्या चालतात. ऊस तोडीच्या टोळ्या 45 आणि 2 मशीन चालतात, कारखाना चालू झाल्यापासून बंद होईपर्यंत. 95 साली स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख हे आमदारकीला उभं राहिलं आणि त्यांनी ही टेंबू योजनेचा जन्म प्रपोजल अनिल भाऊंच्या माध्यमातून, त्यावेळेला ते आमदार 94-95ला होते, त्यांच्या माध्यमातून, कारण आम्हाला राजकीय विरोध होईल म्हणून त्यांच्या माध्यमातून ते मंत्रालयात सबमिट केलं. मनोहर जोशी साहेबांना खंबाळ्याच्या बोगद्यापाशी रस्त्याकडला पहिलं भूमिपूजन केलं आणि मग मनोहर साहेबांनी
मुख्यमंत्र्याची सूत्र हातात घेतल्यावर ह्या कामाला मंजुरीला म्हणजे इस्टिमेट करायला गती दिली. त्यावेळेचं इस्टिमेट ह्या टेंबूचं 16,500 कोटीचं होतं. टेंबू योजना सुरू झाली तसं सगळ्यांचं जीवनमान बदललं. सगळ्या लोकांना पाणी झालं. जे कोणी मग ते बोर मारल्या, कोणी विहिरी पाडल्या, कोणी पाईपलाईन केल्या आणि सगळ्या लोकांचं राहणीमान म्हणजे उत्पन्न वाढलं. आता आमच्या गावात जवळजवळ नाही म्हणतात जवळजवळ 2,000 एकर ऊस आहे. आता कसं झालं लोकांना ऊसाचं पहिलं कोरडवाहू होतं, मग ते कोरडवाहू का सिजनल पिकाचं. आता ऊसाचं उत्पन्न ऊस केल्यामुळे कोणा 2 एकर कोणा 4 एकर तेव्हा 2 आली 2 लाख 3 लाख रुपये 4 लाख वार्षिक उत्पन्न मिळायला लागले. युरोप दुबई एक्सपोर्ट द्राक्ष व्हायला लागली. बेदाण्याचं प्रमाण वाढलं. बेदाण्याला पण भरपूर प्रमाणात दर मिळायला लागला. ही इतकं पाणी बघून कृष्णामाई स्वतः आम्ही आता रोज आमच्या वंजळीत बघतोय. इतकं आम्हाला आता समाधान वाटतंय आणि आम्हाला स्वप्नात बी वाटत नव्हतं की ही इतकं पाणी येईल आणि एवढं आम्ही बागायत करू म्हणून. दुधाचं उत्पन्न मिळतंय, कोंबड्याचं पाळायला लोक लागले, ती आलं लावते, ती भरपूर प्रकारे आमचा विकास झालेला आहे. ज्या भागांमध्ये बारमाही नदी वाहत आहेत त्या भागांमधलं पाणी अशा पद्धतीनं लिफ्ट इरिगेशन करून म्हणजेच उपसा सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येऊ शकतं का? त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती किती महत्त्वाची आहे. तर हे सगळं आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून किंवा या प्रयोगाच्या माध्यमातून पाहतोय. पाणी म्हणजे जीवन. जसं ते माणसांना लागू होतं तसंच ते प्राण्यांना, त्यासोबतच झाडांना, पिकांनासुद्धा लागू होतं. आणि याच पाण्याची किमया या सगळ्या टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून कितीतरी हजारो हेक्टरवरती आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी, नवनवीन प्रयोगांसाठी आणि त्यासोबतच ग्राउंड रिपोर्टसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.